त्याच्यामुळे मग हे उत्तर चांगलं देता आलं. आनंद वाटला गुरुजींना. गुरुजींनी जवळ बोलावलं, डोक्यावरून हात फिरवला, विचारलं, बाळा कोण रे तू? मी महिपती नायकाचा मुलगा आहे म्हणे. वा वा वा, फार चांगलं बोल, तुमचं मोठं श्रीमंत धनाढ्य लोक आहात तुम्ही, तुझी संपत्ती चांगली, पण बाळा सगळे गेले, तू एकटाच आहेस वाटतं. आता लक्ष दे बरं, संसाराकडे नीट लक्ष दे आणि परमार्थाकडे, देवाच्या प्राप्तीकडे आपल्याला लागलं पाहिजे. मनुष्याचा देह बाबा कल्याणी लावला पाहिजे. त्यांनी सांगितलं, गुरु महाराज त्याच्याकरताच तुमच्या सेवेला येतो, माझ्यावर कृपा असू द्या. आणि त्या दिवशीपासून गुरुना महाराज पाठशाळेतले विद्यार्थी झाले, शिकायला लागले. सगळा शास्त्राचा अभ्यास गुरुनावर्धन चुडामणी महाराजांच्याकडून घेतला. आणि अशा अवस्थेमध्ये एका दिवशी चुडामणी महाराजांना असा दृष्टांत झाला की तुझी मुलगी आहे राजाबाई, उपवर झालेली आहे, लग्नाला आलेली आहे, हा घरी तुझ्या येणारा जो विद्यार्थी आहे गुंडा, याला देऊन टाक. आता याला गुंडाला देऊन टाक. त्यांना लक्षात आलं, चुडामणी महाराजांना लक्षात, देवाची आज्ञा म्हटल्यानंतर विचार करायचं काही कारण आहे का? त्र्यंबकेश्वराला स्वप्नात येऊन गुंडा महाराजांनी तुझी मुलगी देऊन टाक असं सांगितल्याच्यानंतर विचारायचं काही कारण नाही. ध्यान विसर्जित झालं, देवाने ध्यानात सांगितलं. ध्यान विसर्जित झाल्या चुडामणी महाराजांनी त्यांच्या धर्मपत्नीला लक्ष्मीबाई साहेबांना बोलावलं आणि सांगितलं, देवाची अशी आज्ञा आहे म्हणे आपल्याला, राजाबाई गुंडाला देऊन टाका असं देव सांगतात, काय करायचं सांगा. त्यांनी सांगितलं, तुम्हाला देवाने सांगितल्याच्या नंतर मी काय वेगळं सांगणार आहे अजून? माझ्या मनामध्ये विचार होता पोरीचं लग्न झालं पाहिजे, पण तुम्हीच सतत पाठात तरी असता, नाही तर चिंतनात तरी असता, त्याच्यामुळे तुम्हाला या पोरीच्या लग्नाचं बघा मी बोलू शकले नाही. बरं झालं देवानेच गाणं ऐकलं, चांगलं झालं म्हणलं. चांगलं झालं म्हणलं, आईसाहेबांना कळालं, घरात थोडासा विचार झाला, मुलगी द्यायची ठरली. मग गावातल्या सगळ्या लोकांना बोलवून आणा म्हणे, मोठ्या प्रतिष्ठिताला बोलवून आणा, हा विवाह पक्का करू असं चुडामणी महाराजांनी ठरवलं. गावातली सगळी मंडळी जमा झाली. कशाकरता? लग्न ठरवायकरता. अजून पोराला माहिती नाही, अजून मुलाला माहिती नाही, मुलाला दाखवली नाही पोरगी, काही नाही. आणि मग सगळे लोक जमा झाल्याच्या नंतर चुडामणी महाराजांनी निरोप पाठवला, गुंडाला ये म्हणा, ये म्हणा. मग गुंडा महाराज गेले, जाऊन बसल्याबरोबर सगळी त्याची परिस्थिती पाहायला विचारलं आणि महाराज मला बोलावले? होय. ही सगळी मंडळी यांनाही बोलावले. कशाकरता? माहितीच नाही ना काही. त्याची तरी सांगितलं तुझं लग्न करायचं. मग महाराज आत्ताच कशाला? हे थोडासा अजून अभ्यास होऊ द्या ना. नाही, मी म्हणतो म्हणून करायचं. काही बोलले नाही. आपल्या आज्ञाप्रमाणे तुम्ही सांगाल तसं तर मागणार. सगळ्या लोकांना गुंडावर जरा बोलणंच नाही. सगळ्या लोकांना उद्देशून विचार सांगितलं चुडामणी महाराजांनी की मला देवाची अशी आज्ञा आहे की माझी मुलगी या गुंडाला द्यावी. तुमचं सगळ्याचं मत काय? ते म्हणजे देवाने तुम्हाला सांगितलं, आम्ही काय वेगळं सांगणार आहोत. ठरलं लग्न. मुहूर्त ठरला. चैत्र शुद्ध पंचमी हा गुंडावरांचा लग्न दिवस आहे. 14 वर्षाचे महाराज होते. शक्य 1689 चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी महाराजांचं लग्न झालं. लग्न झालं, गुरुची मुलगीच मिळाली. गुरुची मुलगी मिळून लग्न झालं आणि लग्नाच्या नंतर पुढं संक्रांतीचा पर्व काळाला, पौष महिन्यात. लग्न कधी झालं? चैत्रात. संक्रांतीचा पर्व काळ कधी? पौषात. पौषात आलेला हा संक्रांतीचा पर्व काळ असताना राजाबाई साहेबाला काही दिवसाकरता माहेरी जायचं. गावातच, त्यांचे घर गावातच, त्यांचे घर गावातच, फक्त या घराच्या ऐवजी त्या घरी जाऊन राहायचं. राजाबाई साहेब तिथं माहेरी गेलेले आहे. आणि माहेरी गेलेले असताना गुंडावर जसा नियम काय, रोजचं सगळं देवपूजा वगैरे घरचं अंतिम झालं की गुरुचं दर्शन घ्यायचं, मग नंतर दुकानात जायचं, हा नियम. आणि हा नियम लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा तसाच चालू. आता सासरा म्हणून संबंधच नाही ना. सासरा म्हणून त्यांनी मुलगी दिली असेल, गोष्ट खरी आहे, पण ते माझे गुरुच आहे, त्यांच्या दर्शनाला जायचंच आहे. या भावनेने चुडामणी महाराजांच्या दर्शनाला रोज गुंडा महाराज येत राहायचे. एका दिवशी काय झालं, हा ग्रहण पर्व काळाला होता. त्या संदानावर अमावस्येच्या वेळेला ते संक्रमणाचा पर्व काळ होऊन गेला. त्याच्या पुढे ग्रहण पर्व काळाला. आणि ग्रहण पर्व काळाच्या निमित्तानं चुडामणी महाराजांना आपण कुठंतरी तीर्थाला जावं ही मनात भावना आली. गोदावरीला जावं. आमच्यापासून गोदावरीचं स्थान बाहेर हे नृसिंहाचं स्थान आहे, इथं जवळच आहे. पायी जात असताना त्या काळामध्ये साधारणपणे 12 कोसाचं अंतर असं लिहिलेलं आहे. चुडामणी महाराजांनी विचार केला, आपण सकाळी उठून, ग्रहण पर्व काळ संध्याकाळी आहे, आपण सकाळी उठून चालायला लागलो. कोणाला सांगितलं नाही. सकाळी उठले, आपला नित्यनेम झाला. एक काही विद्यार्थ्याला कल्पना दिली नाही. सकाळी उठले, स्नान संध्या वगैरे झाल्याच्या नंतर आपलं काय पूजेकरता संध्येकरता लागणारे जे पात्र असतील तेवढे सगळे घेतले. मी निघतो म्हणे. घरात फक्त राजाबाई साहेबांना सांगितलं होतं, पोरे
मी राहायला चाललो बरं का, कोणी जर विचारलं पोराने तर सांगा. आता मग हे सगळेच्या सगळे बाकीच्या नंतर उठले, स्नान संध्या वगैरे करायला लागले. सगळं झाल्याच्या नंतर गुरुदर्शना करता म्हणून गुरुच्या दर्शना करता पाहायचे तर गुरु महाराज नाहीत. मग विचारलं घरात, गुरु महाराज कुठे गेले? राहायला गेले. राहायला गेले म्हणल्यानंतर सगळी मुलं, सगळे विद्यार्थी गुरु महाराजांच्या पाठोपाठ निघाले. सगळे गेले आणि थोडेसे उशिरा घरचं सगळं अधिक आटोपून गुंडा महाराज गुरुदर्शना करता आले. तेव्हा राजाबाई त्यांना पाहिलं इकडे तिकडं, गुरु महाराज नाही. बाकीचे विद्यार्थी मित्र आहेत का? कोणी नाही. घरामध्ये थोडंसं वाकून पाहिलं तर या दाराच्या आड लपवून बोलत होत्या, कारण ती जुन्या काळातली मर्यादा होती. नवऱ्याच्या समोर एकदम धाडसानं येणं नव्हतं ना जुन्या काळात. दाराच्या आड लपवून त्या बोलायला लागल्या. बोलताना त्याने विचारलं, म्हणे गुरु महाराज दिसत नाही. गावाला गेले. कुठे गेले? राहेरला गेले. कशाला? आज रात्री ग्रहणाचा पर्व काळ असल्यामुळे गंगेच्या स्नानाला गेले. मग आम्हाला काल रात्री सांगितलं नाही? कोणालाच सांगितलं नव्हतं. मला सुद्धा सकाळी निघता बोलून गेले. बाकीचे विद्यार्थी थोडे उशिरा का होईना पण तेही निघालेले आहेत. मग मी निघतो म्हणे आता. गुंडा महाराजांनी सांगितलं मलाही गेलं पाहिजे गुरु महाराजांच्या बरोबर. असं म्हणून गुंडा महाराज जायला तयार झाल्याबरोबर राजाबाईंनी सांगितलं, एक काम करा म्हणे. काय? सगळे गेलेत खरं, पण संध्याकाळी स्नान झाल्याच्या नंतर भूक लागली तर खायला कोणाजवळ काहीच नाही. इथं घरामध्ये थोडेसे लाडू आहेत, परवा संक्रांत होऊन गेली. हे लाडू आहेत थोडेसे, हा लाडवाचा डबा देते, एवढा डबा घेऊन जाता. गुंडावरने सांगितलं त्या ना लवकर, मला लगेच निघालं पाहिजे. तो लाडवाचा डबा घेतला आणि दुपारच्या वेळेला यांना कळालेलं संध्याकाळी आता ग्रहण पर्व काळ आहे. धावत पळत 12 कोस पळत गेले. 12 कोस पळत. ही सेवाच आहे की नाही? सेवाच आहे का नाही? हो तर काहीच म्हणत नाही मला. सेवा आहे की नाही? 12 कोस गुरुच्या करता पळत जाणं, लाडवाचा डबा घेऊन जाणे सेवा आहे की नाही? सेवाच आहे. निघाले 12 कोस पळत गेले. तोपर्यंत ग्रहण होऊन गेलेलं, सगळ्याची स्नानं झालेली, सगळ्याचे ग्रहण सुटल्याचं स्नान झालेलं, सगळे असे बसलेले असताना सगळ्याला भुका लागलेल्या. छोटावाणी महाराजांनी सगळ्या पोरांकडे पाहिलं, विद्यार्थ्याकडे म्हणायला लागले, अरे थोडं खायला काही आहे का रे? कोणाकडंच काही नव्हतं. सगळे आपले एकमेकाची तोंडाकडे पाहायला लागल्याच्या नंतर पुन्हा मला धावत आले. त्यांनी तो लाडवाचा डबा गुरु महाराजांसमोर ठेवला. म्हणे गुरु महाराज खायला सगळ्याला पाहिजे, घरी होतं त्यांनी आत्ता घेऊन आलो. म्हणे छोट्यावाणी महाराजांनी सांगितलं, दे ना तुझ्या हातानंच सगळ्याला दे ना लाडू, तुझ्याच हातानं दे. ते म्हणजे माझं स्नान राहिले, स्नान करून येऊ तोपर्यंत आम्ही थांबतो. गुंडावर स्नान करून आले. गोदावरीचं येते वगैरे बदलणं झालं आणि त्याच्यानंतर छोट्यावाणी महाराजांनी सांगितलं, हां आता हे सगळे लाडू सगळ्यांना वाट. एक गुरु महाराजांच्या हातात दिला. बाकीच्या सगळ्याच्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये एक लाडू ठेवला. उरलेला थोडासा घास होता, तेवढा घास चुडामणी महाराजांनी स्वतःच्या हाताने गुंडा महाराजांच्या मुखात भरवला. सगळ्याला समाधान झालं. आता परत जायचंय, पण रात्रीची वेळ झालेली असल्यामुळं 12 कोस चालून थकून आलेले गुरु महाराज वृद्ध अवस्था, परत जाणं शक्य नाही. आजचा दिवस विश्रांती घेऊन इथंच थांबू आपण. नृसिंहाचं मंदिर आहे तिथं थांबू आपण मंदिरात. पण उद्या जाता येईल असं वाटलं. थांबले मुक्कामाला. आणि मुक्कामाला ते थांबलेले असताना एक कोणीतरी व्यापारी तिथं चुडामणी महाराजाला भेटायला आले. त्यांनी सांगितलं, महाराज आपण इथं आलात होय, ग्रहण पर्व काळ करता होय, परत गावाकडे जायचं तर जाणं शक्य नाही म्हणून मुक्काम पडला होय. आमची अशी विनंती, आम्ही ग्रहण करताच इथं आलो होतो, आमची अशी विनंती आहे की आमचा शिधा घ्या आणि आपण सगळेजण जेवण करा. शिधा घ्या, जेवण करा. आपण कोण? माझं नाव विठ्ठल शेळके आहे. हां बरं. कुठून आलात? ते म्हणजे आमचं पंढरपूरला राहणं असतं, पण या परिसरात व्यापाराच्या निमित्तानं आलो होतो, घ्या पण आमचा शिधा. महाराजांनी शिधा घेतला. सर्वांनी स्वयंपाक वगैरे केला. जेवणं झाली, सगळ्याची जेवणं झाली. सगळ्याची जेवणं झाल्याच्या नंतर सगळे पेंगलेले असताना उद्या सकाळी उठून काहीतरी खाऊन निघायचं आहे म्हणून उद्या सकाळी खायला काहीतरी करावं लागणार, लवकर करायचं आहे, पाणी वगैरे भरून ठेवलं पाहिजे. म्हणून गुंडा महाराज रात्रीच्या वेळेला गोदावरीला स्नान करून पाणी भरत होते. आणि मध्यरात्रीच्या सुमाराला उठून गुरु महाराज ध्यानाला बसले आणि भडभड पाण्याचा आवाज आल्याबरोबर विचारलं, कोण आहे रे? गुंडा महाराजांनी सांगितलं, मीच आहे गुरु महाराज. काय करतोस? पाणी भरतो. कशा करता? कोण येते? जावई आहेत बरं त्यांची. जावई आहेत, नात्याच्या दृष्टीने विचार केला तर जावई आहेत, पण शिष्य या भावनेनं पाणी भरतात. कशा करता? उद्या आपल्याला सगळ्यांना इथून जेवून निघायचं ना, थोडंसं लवकर जरी असलं तरी. कालचा शेळकेनं दिलेला शिधा थोडासा राहिलेला आहे
आपण जेवून निघायचे ना? हो म्हणे. मग त्याच्याकरता सगळ्यासाठी थोडं पाणी भरतो. पाणी नाही उद्याला लगेच घाईनं आपल्याला स्वयंपाक करता येणार नाही, म्हणून पाणी भरायचं काम चालू. गुरु महाराजांनी अवस्था पाहिली. 12 कोस पोरग पळत आलं, आपल्याला सगळ्याला यानं तृप्त केलं. आणि ध्यानाला बसल्या बसल्या याच्या अगोदर थोडंसं चुडामणी महाराजांना देवाने ध्यानात सांगितलं. म्हणजे चुडामणी काय, या गुंडाने आपल्याला सगळ्याला तृप्त केलं ना? हो. तुला तृप्त केलं ना? हो. या सर्वांना तृप्त केलं ना? हो. स्वतः त्यानं लाडू खाल्ला ना? हो. त्याच्या पण असं झालंय म्हणे. देवाने चुडामणी महाराजांना काय सांगितलं? त्यानं तुला तृप्त केलं म्हणजे गुरुचा संतोष घेतला. त्यानं सर्वांना तृप्त केलं म्हणजे सर्वांतरात्मा तृप्त केला. आणि त्याने स्वतः लाडू खाल्ला म्हणजे अंतरात्म्याच्या रूपात असं किंवा मलाही संतुष्ट केलं. मला संतुष्ट केलं ते ऋण फेडण्याकरता मी त्याला सगुण रूपाला भेटेल. सर्वांना संतुष्ट केलं याच्याकरता त्याला सर्वात्म्याचा साक्षात्कार घडवायचा आहे. आणि तो घडवण्याकरता तुला संतुष्ट केलेला असल्यामुळे तो त्याला गुरुमंत्र द्यायचा आहे, बोध करायचा आहे. बोध करायचा म्हटल्याबरोबर ते सांगितलेलं असल्यामुळे तर पाण्याचा आवाज ऐकला. आणि गुरु महाराजांनी बोलावून घेतलं चुडामणी महाराजाला. मध्यरात्रीची वेळ बोलावून घेतलं. विचारलं म्हणजे पाणी आत्ता यावेळेला? हो म्हणे. गुरु महाराज उद्याला लागतं म्हणून बोलत होतो म्हणे. ये म्हणे बाळा ये, देवाची आज्ञा आहे तुला गुरुमंत्र देण्याची. आदिनाथाच्या परंपरेनं चालत आलेला जो मंत्र आहे आमच्याकडचा तो तुला उपदेश करतो असं म्हणून गुरुना महाराजांजवळ बोल. गुरुना महाराज म्हणजे गुरु महाराज थोडं पूजेला काहीतरी घेऊन येतो की काहीतरी पान फुल काहीतरी समर्पण करावं गुरु महाराजाला. तत्र पुष्पम फरमतो येऊ काहीतरी. त्यामुळे या बाहेरच्या आडंबरामध्ये गुंतू नको. ये तुला काय मानसिक पूजा करायची असेल ती कर आणि आता गुरुमंत्र घेऊन टाक. तिथं गुरुना महाराजांना सद्गुरू चुडामणी महाराजांनी गुरुपरंपरेनं प्राप्त असलेला जो बोध होता तो केला. आणि मग आपली परंपरा सांगितली. आदिनाथांच मत्स्यधरम गोरक्षम विनिम तथा निवृत्तीम ज्ञानदेवंच देवम. आणि मग चुडामणी नमः ही गुरुना महाराजांची परंपरा. असा उपदेश प्राप्त झाला. गुरुना महाराजांनी गुरु महाराजांचं स्तवन केलं. धन्य गुरु चुडामणी नामासारखी करणी नाम सोनाबाई बाळा हाती कथेलाचा वाळा तैसा नव्हे स्वामी माझा सकळ योगी याचा राजा. काय उत्तराई होऊ त्याला जेणे हाती विठ्ठल दिला त्याच्या चरणाचा किंकर गुंडासराफाचा पोर. महाराजांनी सद्गुरूचं स्तवन केलं. आणि मग दुसऱ्या दिवशी तर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर निघायचे एवढ्यात ते विठ्ठल शेठजी पुन्हा आले. आणि म्हणले चुडामणी महाराजांना म्हणजे महाराजांची इच्छा होती काय, आपण बोधा काठाला जमा झालेले आहोत होय. तिथं काल रात्री सगळे थकलेली असल्यामुळं मी काही इच्छा व्यक्त केली नाही, पण माझी अशी इच्छा की कीर्तन व्हावं. आपण सगळेजण आहोत तिथे कीर्तन, मला कीर्तन ऐकायचं आहे. आणि बरोबर आहे, त्या देवाला कीर्तन ऐकावं वाटतंच ना. कधी कीर्तन आवडे कृष्णा आहेच आहे, त्याला आवडतं कीर्तन. कीर्तनाची गोडी देवनिवडी आपण आहे. मग त्यांनी सांगितलं कीर्तन ऐकायची इच्छा आहे. ठीक आहे, मग आम्ही शिदा देतो म्हणे आज परत भोजन करा आणि रात्रीला कीर्तन होऊ द्या. ठीक आहे, कोणाचं कीर्तन करायचं सांगा म्हणजे विद्यार्थ्यामध्ये कोणी जर असेल तुमचं चांगलं कीर्तन करतात. गुंडा महाराजाला बोलायला सांगितलं चुडामणी महाराजांनी. गुंडाच तू कीर्तन कर. म्हटलं मला काही पाठ नाही, मला काही कीर्तन जमत नाही, काही नाही. गुरु महाराज कीर्तन करायला सांगतात. ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं तुम्ही सहाय्य करा. सगळ्यांनी सहाय्य केलं. त्या दिवशी कीर्तन झालं, देवाने कीर्तन ऐकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ठरलं. सगळे निघताना चुडामणी महाराजांनी सांगितलं अरे ते विठ्ठल शेठजीला बोलवा बरं, बाजूलाच आपले मुक्काम करून होते, त्यांना बोलवा आपल्याकडे यायला सांगू दे इंदोरला. त्यांना पाहायला गेले तर विठ्ठल शेठजी नाही, त्याचा मुक्काम नाही, त्याचा डेरा नाही, काही नाही. मग सगळ्यांच्या लक्षात आलं चुडामणी महाराजांच्या भक्तिभावाला संतुष्ट होत देवानंच त्यांची सोय केलेली आहे. महाराज घरी आले. त्याच्यानंतर ज्ञानोबाराच्या पुण्यतिथीचा उत्सव चुडामणी महाराजांचा मोठा असायचा. त्याच्याकरता द्रव्य संग्रह लागायचा. त्याच्याकरता चुडामणी महाराज दरवर्षी हैदराबादला जाऊन कीर्तन करायचे. त्याच्यातून जे द्रव्य मिळेल त्याच्यात उत्सव मोठा व्हायचा. पण थकल्यामुळे चुडामणी महाराजाला तर जाणं शक्य नाही. असं लक्षात आलं. सगळ्या विद्यार्थी मंडळीनं सांगितलं गुरु महाराज आम्ही जातो, तुम्ही थांबा, आम्ही जातो कीर्तन करून द्रव्य घेऊन येतो. पण एक आमची विनंती, गुंडांना आमच्या सोबत या. आता गुंडा महाराज जा वैदिक महाराजांनी बोलावलं सांगितलं असं असं हे सगळे म्हणतात, तुझं काय म्हणणं. गुंडा महाराजांनी सांगितलं हे काय म्हणतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तुम्ही काय म्हणतात तेवढं मला सांगा. तुझा म्हणे या सगळ्यांच्या सोबत आज्ञा गुरुनाम हे विचारणी या निघतो म्हणे. गुंडा महाराज गेले. तिथं कीर्तन हैदराबादला त्यांचं चालू झालं आणि कीर्तनामध्ये महाराजांनी गोपीचंद राजाचं चरित्र सांगितलं. ते असं चरित्र आहे. महाराजांनी कीर्तन केलं.
कीर्तन केलं. कीर्तनामध्ये पहिल्या दिवशी त्यांचं गाणं चांगलं होतं म्हणून त्यांचं गाणं ऐकण्याकरता निजामशाह हैदराबादचे राजा ते कीर्तनात येऊन बसले. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर द्रव्य संग्रह उत्सवाकरता द्रव्य जमा करण्याकरताच कीर्तन करणं होतं. त्यामुळे आरती झाल्याच्या नंतर तबक फिरवलं गेलं. कोणी काय ज्याला निधी समर्पण करायचं ते समर्पण करत होतं. त्या निजामशाहनं एक ओंजळ सोन्याच्या मोहरा टाकल्या. उत्सवाकरता मिळालं जसा आनंद वाटला सगळ्याला. तेवढ्या मोहरा मिळाल्याच्या नंतर तिथं त्या श्रोत्यामध्ये एक चांगला माणूस होता, सज्जन माणूस होता. तर ते पाहत होता, विरक्त होता तो. दुसऱ्या दिवशी श्रवणाला तो आला. दुसऱ्या दिवशी श्रवणाला आले त्यानं पहिल्यांदा महाराजांना भजनाला उभं राहिल्याबरोबर सांगितलं, म्हणून मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. कोण म्हणलं? श्रोता झोपला नव्हता. म्हणला मला बोलायचं तुमच्याशी. काय बोलता? महाराजांकडे बोला म्हणून सांगितलं होतं. म्हणायला लागला, महाराज तुमचं निरूपण मला फार आवडलं, कीर्तन फार छान करता, एवढं स्पष्टीकरण कोणी देत नाही, फार छान फार छान आवडलं आपल्याला. थोडी शंका होती मला, काय काय एवढं वैराग्य तुम्ही सांगता की शुकाचार्य तुमच्या पुढे फिक्के वाटावे, पण सोन्याच्या गोंधळावर मोहरा घेता म्हणलं, वैराग्य सांगता सोनं घेता, ते कुठं संगती कुठं? तुमचं बोलणं मागणं याच्यामध्ये काही ताळमेळ आहे का? बोले पैसा चालेल त्याची मंडळी पावले ना, ताळमेळ लागत नाही म्हणजे तुमच्या बोलण्यामधून आचरणामध्ये. माणसाला त्या क्षणात वैराग्य झालं. त्या क्षणात वैराग्य झालेल्या अवस्थेत माणसाच्या श्रोत्याला सांगितलं, बसा बसा, तुमचं समाधान करतो, बसा. वस्तुतः ते द्रव्य घेणं महाराजांनी स्वतः करता केलंच नव्हतं. उत्सवाकरता, गुरुच्या उत्सवाकरता लागणारं द्रव्य भिक्षा मागून देणं हा नियम असल्यामुळे ते आलेले होते. पण त्या श्रोत्यानं शंका व्यक्त केल्याबरोबर महाराजांनी त्याला बसवलं आणि बसवून सांगितलं, आता कीर्तन ऐका, कीर्तनात तुमचं समाधान होतं की नाही बघा. आणि महाराजांना त्या क्षणात वैराग्य झालेलं असल्यामुळं कीर्तनात गोपीचंद राजाची कथा सांगायला सुरुवात केली. गोपीचंद राजाला वैराग्य झालं हे सांगितलं. गोपीचंद राजाने वैराग्याच्या अवस्थेत आपली वस्त्र जाळून टाकली. ही कथा सांगत सांगत गुरुनावाने आपलं उपकरण काढलं तर मशालीवर घातलं. कीर्तनात बाजूला प्रकाशाकरता मशाल होती. नृपे गोपीचंदे अशीच वसने जाळली पहा, तयांची ती रक्षा अशीच तनुसी लावित आहा. वस्त्र गोपीचंद राजाने अशी जाळली, अशी गोपीचंद राजाने त्या वस्त्राची राख आपल्या अंगाला लावली. म्हणून गुरुनावाने उपकरणाची राख आपल्या अंगाला लावली. गोपीचंद राजाने आपल्या बायकामध्ये भिक्षा मागितली. असं म्हणून चोडामणी महाराजांनी गुरुच्या उत्सवाकरता लागणारं द्रव्य असल्यामुळे तिथं श्रोते मंडळीमध्ये भिक्षा मागितली. ती भिक्षा जमा झालेली सगळी आपल्या मित्राजवळ देऊन टाकली आणि त्या श्रोत्याला सांगितलं, बघा गोपीचंद राजाला वैराग्य झालेला असल्यामुळे सगळ्या परिवाराचा त्याग करून गोपीचंद राजा असा निघून गेला. म्हणून कीर्तनातून महाराज पळून गेले, निघून गेले. विरक्त अवस्थेमध्ये ते निघून गेले. मागून श्रोत्याने धावून त्यांना पकडायचा प्रयत्न केला, मित्रांनी त्यांना शोधायचा प्रयत्न केला, पण भेटलेच नाही. तिथं निघाले आणि त्या हैदराबादच्या बाजूला एक रामेश्वर बंडा नावाचं स्थान आहे, गाव आहे रामेश्वर नावाचं. बाजूला एक मोठा असा दगड आहे, तेलुगू भाषेमध्ये बंडा म्हणतात दगडाला, मोठा दगड आहे. तिथे शिव मंदिर होतं. त्या शिव मंदिरात महाराज एकांतात जाऊन बसले. 7 दिवस अन्न पाणी सोडून विरक्त अवस्थेमध्ये परमात्म्याचं चिंतन करीत बसले. तिथं महाराजांना नारदांचं दर्शन झालं. नारदांनी त्यांना विणा दिला आणि विणा देऊन सांगितलं, कडे बाबा आता तू घरी जा. रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी अच्युतानंद हरी नारायणा हा 23 अक्षराचा मंत्र अखंड जपा करता नारदांनी सांगितला आणि सांगितलं, जा बाबा तुझे गुरु थकलेले, त्यांची सेवा करणं तुझा धर्म आहे. तुझी बायको पतिव्रत आहे. तू घरातून बाहेर पडल्यापासून अन्न पाण्याचा त्याग करून बसले. सर्वांच्या करता जाणं गरजेचं आहे. नारदाने सांगितल्यावर महाराज घरी आले. घरी आल्याच्या नंतर गुरु महाराजाला नारदाचं दर्शन झालं, ही विणा प्रसाद म्हणून मिळाली वगैरे वगैरे सगळं सांगितल्याच्या नंतर गुरु महाराजाला आनंद झाला. अल्पावधीत पुढं गुरु महाराजांचं निधन झालं. आईसाहेबाचं गुरु महाराजांचं निधन झाल्याच्या नंतर चोडामणी महाराज हे गुंडा महाराजांनी राजाबाई साहेब आपल्या घरी असताना परमात्मा पंढरनाथानं महाराज दुकानात असताना त्यांच्या घरी एका ब्राह्मणाच्या रूपानं जाऊन आईसाहेबाच्या जवळ काहीतरी दान मागितलं. माझ्या मुलाचं लग्न आहे, मी पंढरपूरचा आहे, विठ्ठलदेव माझं नाव आहे, माझं दारिद्र्य आहे, मुलाचं लग्न आहे, लग्नासाठी द्रव्य नाही, काहीतरी खर्चायला पैसे पाहिजेत म्हणून भिक्षा मागायला निघालो. या गावात आल्यावर तुमचं घर कळालं नाही, तुम्ही उदार आहात कळालं, म्हणून काहीतरी तुम्हाला मागावं म्हणून आलो. म्हणल्याबरोबर आईसाहेबांनी सांगितलं, थोडं बसा म्हणे देवा.
ब्राह्मणाला सांगितलं थोडा वेळ बसा, आता दुपारची वेळ होत आली, माझे पतीदेव दुकानातून घरी येतील, नैवेद्य वैश्वर्य होईल, आपलं जेवण होईल, अतिथी भोजन होईल आम्हाला, आणि मग तुम्हाला पतिदेवाला सांगून काहीतरी द्रव्य द्यायला लावते, ते घेऊन तुम्ही जा अशी विनंती केली. पण ब्राह्मण थांबायलाच तयार नाही. तो म्हणतो की बाबा भिक्षा मागायला निघालो, भिक्षा मागायला निघालेल्या माणसाने फार वेळ थांबायचं नसतं, द्यायचं असलं तर तू दे, नवऱ्याचं निमित्त सांगू नको, मी निघालो म्हणे. असं म्हटल्याबरोबर असं विचार करा काय करावं. पतीच्या आज्ञे वाचून यांना द्यावं तर आपलं चुकेल, आणि न द्यावं तर अतिथी विनमुख जातो. काय करा, मग अतिथी विनमुख न जाणं हे चांगलं, पती रागवले तर चालेल असा विचार करून आईसाहेबांनी आपली एक रत्न जडित नथ नाकातली ते डब्यात होती, डब्यातून काढून आणून त्या ब्राह्मणाच्या हातात दिली. सांगितलं बोधे एवढंच मी देऊ शकते, एवढं घेऊन जाते. पाहिजे नथ उत्तम रत्न जडित ती नथ घेतली. ब्राह्मण तिथून तिला आशीर्वाद देऊन बाई तुझं पोट कल्याण हो म्हणून आशीर्वाद देऊन निघाला. आणि तो निघालेला ब्राह्मण ती नथ विकायची म्हणून गुंडा महाराजाच्याच दुकानात गेला. तिथं गेला, तिथे त्याला तिने सांगितलं नेपाळ गावात आलो होतो, मी पंढरपूरून आलो, विठ्ठल देव नाव आहे, लग्न आहे पोराचं, द्रव्य संग्रह करता इथं आलो. गावात एक बाई उदार भेटली, तिने मला नथ दिली, आणि या नथेचं मला काही काम नाही, मला पैसे पाहिजे चढी लग्नाला, नथीला काय करू, तेव्हा ही नथ मोडायची आहे, मला काय पैसे देता सांगा. म्हणून हातात नथ आल्याबरोबर ओळखलं आपल्या घरची नथ आहे, याच्याकडे कशी आली, बायकोनं न विचारता कशी दिली, थोडासा राग याला भारी याचा. आणि त्या ब्राह्मणाला सांगितलं की असं म्हणे या नथीची किंमत जास्त आहे, आत्ता माझ्याजवळ एवढे पैसे दुकानात नाही, घरून आणावे लागतील, तेव्हा थोडा वेळ बसायला जाऊन घरून द्रव्य घेऊन येतो. ब्राह्मण म्हणला बाबा घरी जा, पण मला इथे दुकानात त्याच्या बसायला सांगू नको, कारण मी म्हातारा, काळ असा आलाय, म्हणजे इथं आला कोणी धक्के गेलं तुझं काही उचलून गेलं तर मी कुठं भरपाई करत बसतो, मी बाहेर बसतो, तो जाऊन द्रव्य घेऊन ये. ब्राह्मणाने असं सांगितलं. पायरीवर देव बसले, याने दरवाजा बंद केला, कुलूप वगैरे लावलं, आपल्या घरी आले. घरी आले आईसाहेब घाबरलेल्याच होत्या. आपण ब्राह्मणाला दिलं, यांना कळालं तर काय होईल, आल्या थोडेसे रागातच बोलायला लागले, तुमचं पण दागिनाचा डबा आणावा, मला तुमच्या नथेचं थोडंसं काम आहे. आता तरी खूपच घाबरलं, गुंडी उडाली, तरी देवाचं स्मरण करत करत आईसाहेबांनी डबा आणून दिला. डबा आणून दिल्याच्या नंतर त्याने डबा उघडला, पाहायला लागले तर डब्यात नथ दिसायला लागली, हातात दिसायला लागली, इकडेही आहे तिकडेही आहे, इकडेही आहे तिकडेही आहे, काही कोणी ना. आईसाहेबाला विचारलं, म्हणे काय चाललंय, त्या म्हणते मला माहिती नाही काय चाललंय, ह्या दोन नथा इथं दिसायला लागल्या, ही हातातली खरी आहे का डब्यातली खरी आहे. आईसाहेब म्हणायला लागले दोन्ही खोटे आहेत. कशावर, वेदांताचा सिद्धांतच तसा आहे, प्रातिभासिक हे खोटच असतं, व्यावहारिक हे खोटच असतं. एक नथ या ठिकाणची प्रातिभासिक आहे आणि एक नथ या ठिकाणची व्यावहारिक आहे, दोन्ही खोट्या. दोन्ही खोट्या कशा असतील, कोणती खोटी आहे कोणती खरी आहे काही सांगता येईना. अशा एवढ्या ते पुन्हा पुन्हा इकडं तिकडं पाहता पाहता एकदम देवाने डब्यातली अदृश्य केली. डब्याची दिसत होती प्रातिभासिक, ती अदृश्य झाली. हातातली नथ शिल्लक राहिल्याबरोबर गुंडावर्धाने विचारला आईसाहेब काय झाले सांगा नक्की. काही नाही म्हणे, एक अतिथी आला होता, त्याच्या पोराचं लग्न म्हणाला म्हणून त्याला ही नथ मी दान दिली. हा ठीक आहे. त्याचे पैसे घेऊन गुंडावर्धन दुकानाकडे निघाले. अतिथीला अगोदर पैसे दिले पाहिजे. घरी आले, घरीवर पैसे घेऊन गेले, जाऊन पाहिलं तरी पायरीवर तो ब्राह्मण नाही. बाजारवर हिंडून सगळ्या दुकानदारांना विचारला, असा एक ब्राह्मण होता, आला का, पाहिलं का, आला, हा ब्राह्मण कोणाला दिसतो काय, ज्याचा अधिकार आहे त्यालाच दिसला, यांनाच दिसला, दुसऱ्या कोणाला तो दिसलाच नाही, तो निघून गेला. मग गुंडावर्धाच्या लक्षात आलं देवाचं ऋण राहिलं आणि ते फेडाय करतात, त्याच्या दर्शनाशिवाय आता थांबायचं नाही. निर्णय झाला. आपल्या घरी आले, दुकानातलं सगळं द्रव्य घेतलं, घरी आले. घरी आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं माझ्या अर्ध्या संपत्तीचं स्वामित्व तुमचं, तेव्हा अर्धी संपत्ती घेऊन थांबा, मी मात्र वैदिरक्त झालेलो आहे, संसाराचा त्याग करून मी देवाच्या प्राप्तीकरता साधना करायकरता निघालो. आईसाहेब म्हणाले असं कसं म्हणतात, मी तुमच्या चरणाची दासी आहे, आपण जिथे असाल तिथे माझा धर्म आहे, मोक्ष आहे, तिथं माझ्याकरता मला घेऊन चला. दुसऱ्या दिवशी आईच्या वस्त्राविषयी बिना चिपळ्या घेऊन, पूजेचे देव घेऊन गुंडावर्धन घराच्या बाहेर येऊन बसले. गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना याचकांना बोलावलं, घरात तुळशीपत्र ठेवलं, सांगितलं ज्याला जे पाहिजे त्यांना ते घेऊन जावं. सगळं घर, सगळा धंदा
आमच्याकडे काही कागदपत्र आहेत अजून. त्या कागदपत्रानुसार गुंडामर्दांनी ज्या दिवशी विरक्ती होऊन सगळं सोडून दिलं त्या दिवशी लोकांकडं त्यांचे सावकारीनं दिलेले 2.25 लक्ष रुपये होते त्या काळातले. जेव्हा 15-16 रुपये तोळा सोनं होतं तेव्हाचे 2.25 लाख रुपये त्यांचे लोकांकडे होते. सगळं सोडलं, तुळशीपत्रच घरामध्ये ठेवलं, लोकांनी सगळं लुटून नेलं आणि दुसऱ्या दिवशी महाराजांनी आईसाहेब दोघंजण त्रिस्थळी यात्रा करायला गेले. काशी गया प्रयाग करून आले, मावंद करून गावात राहायला लागले. पण काही आळाला त्याच्यामुळे गाव सोडलं आणि देगलूरच्या बाजूला रामपूर नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन महाराज तपस्या करायला लागले. 12 वर्ष साधना झाली. नवरा बायको दोघंजण त्या स्थानात राहिले. केवळ कडुलिंबाचा पाला एवढाच आहार 12 वर्षात होता. महाराजांनी ज्या दगडावर तो पाला वाटून खाल्ला, आईसाहेब रोज तो पाला वाटायच्या. दुपारच्या वेळेला देवाला नैवेद्याला तोच पाण्याचा गोळा आणि मग दोघा नवरा बायकोनी पाण्याचा थोडासा पाण्याचा गोळा वाटलेला खायचा, पाणी प्यायचं आणि अखंड नामजप करायचा. अशी साधना त्यांची 12 वर्षाची झाली. ज्या दगडावर त्यांनी हा पाला वाटला, अजून तिथले ते दगड हिरवेगार आहे. महाराजांनी आईसाहेबांनी तिथं पाला वाटला. ते अशी साधना झाली. 12 वर्षाची साधना झाली. देव भेटत नाही असं लक्षात आलं. महाराजांनी गळ्यात विणा घेतले आणि सांगितलं देवाला, देवाला दर्शन देईपर्यंत खाली बसले नाही. आणि त्या भजनात 14 दिवसात गुंडामर्दांना देवाचं दर्शन झालं, त्यांचे चक्री भजन. आणि अशा पद्धतीनं महाराजांना देवाचं दर्शन झाल्याच्या नंतर महाराजांचं पुढेही धर्मजागरण चालत राहिलं. अनेक स्थानामध्ये महाराज जात राहिले. दरवर्षी पंढरपूरला येत असताना मार्ग बदलून महाराज येत असत. मार्गामध्ये संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा, ज्ञानेश्वरी लोकांना सांगावी, अशा पद्धतीनं महाराजांचं कार्य चाललेलं. आणि अंतकाळी महाराजांनी हरी महाराजांच्याकडे सगळा उत्तराधिकार दिला आणि महाराज पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यावर आश्विन शुद्ध द्वितीया म्हणजे कालच्या दिवशी महाराजांनी सगळ्यांना सांगितलं. हे महाराजांचं निर्याण झालं 1739 शकात झालं. म्हणजे आता आज महाराजांची जी पुण्यतिथी आहे ती 260वी पुण्यतिथी आहे. बरं का, त्या दिवशी 1739 शकातल्या आश्विन शुद्ध द्वितीयेच्या दिवशी महाराजांनी दुपारी परमात्मा पंढरनाथाच्या मंदिरात भजनाला जाताना सगळ्यांना सांगितलं, आज आपण भजनाला चाललो आणि भजन करून नगर प्रदक्षिणा करून वळवंटात आपल्याला जाऊन आता कायमचं राहायचं आहे असं महाराजांनी सांगितलं. महाराजांनी भजन केलं, देवाला सोबत घेतलं. आपली स्वतःचे निर्याणाची दिंडी म्हणून महाराज स्वतः त्या दिंडीमध्ये फिरले. पुंडलिकाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाने पुंडलिकाला स्थान मागून घेतलं आणि मग मागच्या बाजूची ही जागा देवाने मागितल्यावरून पुंडलिक राहिले. इथं राखायचं पुंडलिक क्षेत्रामध्ये अधिकारचा अर्थ तो पुंडलिक राहायचा, देवाचा सुद्धा नाही. इथं बस असं देव कोणाला म्हणू शकत नाही. पुंडलिकाला सांगावं तिथं आपल्याला बसता येतं. नारद इथं आले तर नारदाने पुंडलिकाला विचारलं, मला राहायला जागा कुठं देतात? पुंडलिकाला सांगितलं ते पुष्पवती संगमाच्या ठिकाणी राहायचं विष्णुपदाच्या जवळ. तिथं नारदाला जाऊन बसावं लागलं. म्हणजे देव असो ऋषी असो त्याला सुद्धा पुंडलिकाने जागा द्यावी लागते. अशी महाराजांनी कुठं बसायचं याच्यासाठी देवाची जागा मागितल्यावर पुंडलिकाला जागा दिली. तिथं रात्रभर भजन होत राहिलं. प्रातःकाळच्या सुमाराला आश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी महाराजांनी सगळ्याच्या देखत चिता रचायला लावून चित्तेवर बसून आपला देह सोडला असं महाराजांचं चरित्र आहे. बरं का, महाराजांच्या अधिकाराच्या संबंधानं अनेक वर्णनं आमच्याकडं आहेत. एक महाराजांचे शिष्य वीरनाथ महाराज औसेकरांच्या परंपरेचे मूळ पुरुष, त्यांनी महाराजांचे एक वर्णन फार गोड केलेलं आहे. गुंडा ऐसा गुरु न देखो सर्वथा, योगियांचा माथा मुकुट शोभे, दया क्षमा शांती निष्ठता ती सदा, म्हणती काही धंदा सांगा. महाराजांच्या समोर दया क्षमा शांती उभे राहून म्हणतात, आम्हाला काहीतरी तुमच्याकडे सेवा सांगा, आम्ही तुमची सेवा करता आलेली आहोत. कोण म्हणतं? दया क्षमा शांती. वैराग्य जयासी घाली लोटांगण करावे पावन म्हणते आम्हा, काम क्रोध ज्यासी सदा अनोळख, लेखा ब्रह्माटिका करवेना, अभंग करिता दृष्टांत ठाकती, येथे योजा म्हणती आम्हाला. महाराजांची अभंग रचना चालू झाली की दृष्टांत त्यांच्याकडे येतात. दृष्टांत म्हणतात आमची योजना आहे ते करा ना, कुठंतरी आम्हाला तुमच्या पद्यामध्ये स्थान द्या ना, असा महाराजांचा अधिकार आहे. मीरा म्हणे त्यांची काय वाण थोरी, जया संगे हरी डुलत असे, सरासर काळ श्रीहरीला यांच्या बरोबर डोलावर, असा महाराजांचा अधिकार होता. महाराजांच्या निर्याणाच्या संबंधानं वर्णन करताना आमच्या सद्गुरू महिपती महाराजांचे एक अभंग आहे. त्यांनी असं वर्णन केलं, विवेक सागरू
धैर्याचा डोंगर सुखाचा आधार गुंडागुरु, भक्तीचा निर्झरू ज्ञानाचा गौहरू, मोक्षाचा आकार गुंडागुरु, चुडामणी गुरु ज्ञानेश सुरकरू, पांडुरंग हरू नित्य भजे. 1739 जाण सोमवार पाहून शुद्ध दिन, आश्विन शुक्रात तृतीया तिथीत स्वरूपी मिळत गुरु माझा, म्हणे महिपती त्याच्या चरणी रती, यावेळेला विश्रांती नाही. अशा पद्धतीनं सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या अश्विन शुद्ध तृतीयेच्या दिवशी महानिर्वाण झालं. महाराज चित्तेवर बसून आपला देह सोडतात. परमात्मा पंढरीनाथ स्वतःच्या हातानं महाराजांची उत्तर क्रिया करतात. आणि महाराजांनी दिंडोरहून येताना हरी महाराजांना दिंडोरच्या मठामध्ये ठेवून असं सांगितलं होतं की मी तिथे देह ठेवल्याच्या नंतर ते सगळं तुला ध्यानात दिसेल, त्याप्रमाणे तुम्ही माझ्या इथे उत्तरविधी करावा. हरी महाराजांना ध्यानात ते सगळं दिसलं, त्याप्रमाणे त्यांनी महाराजांचा उत्तरविधी वगैरे केला, अशी कथा आहे. असं दिव्य चरित्र जवळ साधारणपणे 260 वर्षापूर्वी महाराज परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झाले. आधीच जीवनमुक्त असलेला महात्मा देहाचा त्याग करून विदेह मोक्षाला प्राप्त झाला. पण महापुरुषाचा देह पडला तरी पुन्हा त्याच देहाने दिसणं महात्म्याला शक्य होतं म्हणतात. तसं महाराजांचं दर्शन पुढच्याही काळामध्ये अनेक महापुरुषांना झालेलं आहे. महाराज देह ठेवून गेले, अश्विन शुद्ध तृतीयाला महाराजांचा देह पडला असं दिसलं. देहाची उत्तरक्रिया झाली, वार्ता पसरली. की वार्ता गुरुनाथांचे 13 काही शिष्य होते. गुरुबाबाच्या 13 काही शिष्य होते. ती 13ची मंडळी दर महिन्याच्या वारीला गुरुनाथांच्या दर्शनाला यायचे. ते अश्विन वारीला दर्शनाला निघालेलीच होते. पण त्यांना महाराज गेले हे कळालं. धावत जे निघाले ते बिचारे सप्तमीला इथं आले. आणि सप्तमीला इथं वाळवंटात चंद्रभागेचं स्नान करावं आणि मठाचं महाराजांचं दर्शन घ्यावं. पण महाराज गेले कसं कळतंय, तेव्हा आपण काहीतरी त्या काय झालं काय नाही विचारायला, समाचाराला तरी मठात गेलं पाहिजे असा विचार त्यांनी केला. आणि चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेताना पुंडलिकाच्या पारावरच गुंडामार्गाने त्यांना दर्शन दिलं. आणि मग मठात आल्यानंतर ते म्हणायला लागला, आम्ही आत्ता तरी महाराजांचं दर्शन घेऊन आलो, तुम्ही म्हणतात 4 दिवसापूर्वी महाराजांनी देह ठेवला. मठातल्या मंडळींनी सांगितलं त्यांच्या अधिकाराबद्दल कोणालाही काही म्हणता येत नाही. योग्य ती त्यांची योग्यता ती त्यांची योग्यता आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. असं महाराजांचं दिव्य चरित्र आहे.